माझ्या एका कॉलला फक्त त्यांनी हो म्हटलं. मी खूप त्यांना त्रास सुद्धा दिला की कितपर्यंत तयारी झालेली आहे, कधी येणार, कसे येणार, परंतु ते वेळेमध्ये इथे पोहोचले. आज उत्तम असा परफॉर्मन्स त्यांनी आपल्या समोर दिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण या सगळ्यांसाठी वाजवूया. चैताली बद्दल दोन शब्द बोलू इच्छितो. चैताली नृत्यांगना आहे. आज चैतालीला आजची दिनांक ही मी 1 महिना अगोदर दिलेली, कारण चैतालीचे नाशिक, पुणे इथे विविध ठिकाणी तिचे लावणीचे कार्यक्रम होत असतात. आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे येवले येथील राज पैठणीने तिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेला आहे. त्यामुळे तिचा यथोचित सन्मान करण्याची विनंती मी जगदीश संसारे सर आपणास करतो. नाही, आज गुरु आणि शिष्याचं नातं आपण इकडे दाखवूया. संसारे सरांचं नेहमीच चैतालीला मार्गदर्शन लाभत असतं. संसारे सर आपल्याला विनंती करतो की त्यांनी चैतालीला सन्मानित करायचं आहे. अमित वरती घेऊन फोटोग्राफर्स प्लीज. त्याच पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं निवेदन जिने केलं ती माधवी पवार. आरजे मध्ये सुद्धा ती नेहमी दिसून येते आणि आताच वर्तमानपत्रामध्ये तिची बातमी आली होती की तिने मुली रंगला काव्यामध्ये या कार्यक्रमाचं तिने लीड केलं होतं आणि याची दखल वर्तमानपत्राने सुद्धा घेतली होती. आपण जोरदार टाळ्या माधवीसाठी एकदा वाजवूया. मी प्रमुख पाहुणे नयन जैन सर यांना विनंती करेन की त्यांनी माधवीला सन्मानित करायचं आहे. माधवीला पुष्पगुच्छ देऊन तिला सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद सर. आज ज्याने हिंदी गाण्यांवरती उत्तम असा परफॉर्मन्स दिला तो माझा विद्यार्थी जयकांत. जयकांतला सुद्धा पुष्पगुच्छ देण्याची विनंती मी श्रुती मॅडमला करतो. आजच्या पाहुण्या श्रुती मॅडम युवा सहाय्यक दिग्दर्शिका, ज्यांनी 3 चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे मराठी सिनेमासृष्टी. महेंद्र पाटील सरांनी जी कविता सादर केली आणि कवितेपेक्षाही आजचा रंगमंच शोभविण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे, हे पूर्ण फुलांचं डेकोरेशन बघताय, हे बॅनर व्यवस्थितरित्या प्लेस करण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे ते महेंद्र पाटील सर. साहित्यिक आहेत, शिक्षकही आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी सेवानिवृत्त शिक्षक जयवंत मामा यांना करतो. आणि कार्यक्रमाची सांगता ज्याने आपल्या सुंदर अशा स्वराने आणि गिटार वाजवून आपल्यापर्यंत स्वर पोहोचविले तो माझा विद्यार्थी सूरज. याचा सन्मान करण्याची विनंती मी पप्पांना करतो. पप्पा आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती, त्यांनाही एक सन्मान देतोय मी. सूरजला पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करा. धन्यवाद. फक्त चैतालीने 2 मिनिटं माझ्याकडून मागितलेली आहेत. आपल्या परवानगीने तिला मी 2 मिनिटं देतोय बोलण्यासाठी. मला असं वाटतं आवडेलच सगळ्यांना ऐकायला, नाही का? माझ्याकडचे 2 शब्द, कारण सगळे आवडते टीचर्स इथे बसलेले आहेत आणि मी खूप हॅप्पी आहे आज
सगळ्यात पहिला तर निखिल सरांना खूप खूप थँक्यू सो मच. सरांनी मला 1 महिन्यापूर्वी म्हणाले होते की 5 डिसेंबरची डेट चैताली तुला ठेवायची आहे, आणि मी ठेवलीच होती, म्हणजे एकदम लिहूनच ठेवली होती की मला करायचं आहे. आणि 2-3 दिवसांपूर्वी मी सरांना फोन केला की सर आपला प्रेक्षक वर्ग कोण असणार आहे, म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे कसं आपण विचार असतो ना की बाबा ज्या पद्धतीची ऑडियन्स आहे त्याच्यानुसार आपला परफॉर्मन्स असावा किंवा त्याच्यानुसार आपली ड्रेपरी असावी. तर निखिल सर म्हणाले की आपले टीचर्स असणार आहेत सगळे सेंट जोसेफचे. तर तो एक आनंदच माझ्या मनात वेगळा होता की खूप वर्षांनंतर हे रिक्रिएट झालंय की सगळे टीचर्स इथे आहेत आणि मी परफॉर्म करते. आणि असं खूप वर्षांच्या आधी कॉलेजमध्ये असताना झालं होतं. सो खूप हॅप्पी फील होते. सो निखिल सर त्याकरता खूप खूप थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी थँक्यू ह्या करता म्हणेन की ज्या म्हणजे ॲक्च्युली हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे, मी वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे, पण मला हे बोलणं गरजेचंच वाटतं म्हणून मी बोलते की सेंट जोसेफ कॉलेजला एवढं मी क्रेडिट देत असते ना नेहमी. म्हणजे मी कोणाच्या समोर बोलायचं सोडा, पण मी माझ्या मनातून सुद्धा नेहमी विचार करते की लाईफचा टर्निंग पॉईंट जो होता तो सेंट जोसेफ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा होता. आणि तिथे सगळ्यात पहिली भेट जी माझी झाली होती ती विल्यम सरांसोबत झाली होती. कदाचित त्यांना लक्षात असेल नसेल माहीत नाही, पण भांडून ॲडमिशन घेतलं होतं सेंट जोसेफमध्ये माझ्या आईने. माझी आई भांडली होती त्यांच्यासोबत की ॲडमिशन हवं आहे आम्हाला. आणि त्याच्यानंतर सेंट जोसेफ मध्ये आल्याच्या नंतरचा जो एक आयुष्यात खूप गुरु मिळावा लागतो ना, एक असतो ना, एक आपला मार्गदर्शक असतो, गुरु असतो, तो ते म्हणजे आमचे संसारी सर आहेत. आणि खरं तुम्ही मला जर आज इथे परफॉर्म करताना बघताय किंवा जिथे जिथे आता कुठे मी परफॉर्म करते, मी